हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 22. ये हि संस्पर्शजा भोगात् दुःखयोनयः एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. कौन्तेया, जे बाह्य विषय स्पर्शभोग आहेत ते आदी आणि अंत असणारे आहेत, त्यामुळे ते केवळ दुःखच देतात. यामुळे बुद्धिवान लोक त्यात रममाण होत नाहीत. देहादी इंद्रियांपासून मिळणारे सौख्य शेवटी दुःखच देणारे असते. कोणत्याही भौतिक गोष्टीपासून जे सौख्य मिळते ते तात्पुरते असते, ते शाश्वत नसते. कारण या अशा बाह्य स्पर्श सौख्याची सुरुवात होत असते, ते निर्मित होत असते आणि त्यामुळे ते नष्टही होत असते. याचाच अर्थ ते क्षणभंगूर असते, त्यामुळे ते दुःखाला कारणीभूत होते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते तेव्हा आपल्याला ती गोष्ट नसल्याचे दुःख होते. जेव्हा ती गोष्ट मिळते तेव्हा ती गोष्ट नसताना जेवढे आकर्षण असते ते क्षीण होत जाते, त्यामुळे सौख्य हिरावले जाते, त्याचे दुःख होते. एक दिवस ते मिळालेले सौख्य नष्ट होते, त्यामुळे त्याच्या स्मृतीत आठवणी काढत दुःख होते. आपल्याला नोकरी नसते. इतर जण जेव्हा नोकरीला कामावर जात असतात त्यावेळी आपल्याला नोकरी नसल्याचे दुःख होत असते. एक दिवस आपल्यालाही नोकरी लागते. नोकरी करू लागल्यावर ती नोकरी किती कष्टदायी आहे हे उमजते. त्यामुळे नोकरी लागताना जे सौख्य मिळाले होते ते कमी होते. शेवटी नको ही नोकरी असे होते. प्रत्यक्ष नोकरी करताना आपण दुःखी असतो. ती नोकरी केव्हा तरी संपुष्टात येते. त्यावेळी घरी बसल्यावर नोकरीत असताना आपल्याकडे घर, गाडी, शिपाई, फिरतीचा भत्ता वगैरे गोष्टी होत्या याच्या आठवणीने दुःख होत असते. कोणतीही वस्तू वापरायच्या आधी त्याचे आकर्षण असते. वापर झाला की त्यातील फोलपणा उमजतो. शेवटी तर त्या प्राप्य वस्तूपासून सुटका करून घेण्याचेच वेध लागतात. आपला असाच नित्य अनुभव असतो. लहान मुले तर यात सर्वात पुढे असतात. कोठी जायचे असले की जायचे वेध लागतात. कधी एकदा तेथे पोहोचतो असे होते. तेथे गेल्यावर अल्पावधीतच कंटाळा येतो आणि तिथून परत कधी येतो असे होते. तेव्हा दुःखाचे मूळ कारण सौख्य हेच असते. कारण आपण भौतिक सौख्याला कवटाळून असतो. या भौतिकाच्या पलीकडे जे शाश्वत चिर असे केवळ आनंददायी आत्मसौख्य आहे त्याचा आपल्याला पत्ताच नसतो. यास्तव बुद्धिवान लोक सांसारिक वस्तुजगतात सौख्य मानत नाहीत. ते या भौतिक सौख्यात रत होत नाहीत. केवळ देह जीवित ठेवण्यापुरताच त्यांचा उपयोग करून ते चिर आणि शाश्वत अशा आत्मसौख्यात रत होतात. हरिओम.